मध्ययुगीन भारताची सुरुवात कोणत्या शतकात मानली जाते? ऑप्शन आहे 5वे, 8वे, 10वे, 12वे. तर उत्तर आहे 8वे. नंतरचा क्वेश्चन नंबर 2. भारतावर प्रथम मुस्लिम आक्रमण कोणी केले? ऑप्शन आहे बाबर, महमूद गझनी, मोहम्मद बिन कासिम आणि अकबर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मोहम्मद बिन कासिम. तिसरा प्रश्न आहे, मोहम्मद गझनीने भारतावर किती वेळा आक्रमण केले? तर मोहम्मद गझनीने भारतावर 17 वेळा आक्रमण केले. यामध्ये ऑप्शन दिलेले आहे 10, 12, 17, 20. तर आपलं जे उत्तर आहे ते आहे 17. चौथा प्रश्न आहे, सोमनाथ मंदिरावर आक्रमण कोणी केले? ऑप्शन आहे बाबर, मोहम्मद गझनी, अकबर, औरंगजेब. तर आपलं उत्तर आहे मोहम्मद गझनी. प्रश्न क्रमांक 5. दिल्ली सल्तनतचा संस्थापक कोण? तर दिल्ली सल्तनतचा संस्थापक आहे कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतचा संस्थापक आहे. प्रश्न 6. कुतुब मिनारचे बांधकाम कोणी केले? ऑप्शन आहे बाबर, कुतुबुद्दीन ऐबक, अकबर, शहाजहान. तर याचं उत्तर आहे कुतुब बिन ऐबक हा यांनी कुतुब मिनारचं बांधकाम केलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे, गुलाम घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण? ऑप्शन आहे रजिया सुलतान, इल्तुमिश, बलबन, अकबर. तर याचं उत्तर जे आहे इल्तुमिश हा गुलाम घराण्याचा सर्वात प्रसिद्ध होय. प्रश्न नंतरचा बघू. दिल्लीची पहिली महिला सुलतान कोण होती? तर दिल्लीची पहिली महिला सुलतान ऑप्शन आहे रजिया सुलताना, मुमताज, जोधाबाई. तर उत्तर आहे रजिया सुलताना. नंतरचा प्रश्न, लोखंड आणि रक्त धोरण कोणी वापरले? ऑप्शन आहे बलबन, अलाउद्दीन खिलजी, बाबर, अकबर. तर आपलं उत्तर आहे बलबन. लोखंड आणि रक्त याचे धोरण बलबन यांनी राबविले. प्रश्न क्रमांक 10 बघू. बाजार नियंत्रण धोरण कोणी सुरू केले? तर यामध्ये पर्याय आहे बलबन, अलाउद्दीन खिलजी, बाबर, अकबर. तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर बी, अलाउद्दीन. प्रश्न क्रमांक 11 बघू आता आपण. दक्षिण भारतावर आक्रमण करणारा खिलजी शासक कोण? ऑप्शन आहे बलबन, अलाउद्दीन खिलजी, बाबर, हुमायून. याचा उत्तर आहे अलाउद्दीन खिलजी, ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न आहे 12वा. तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता? तर पर्याय आहे मोहम्मद बिन तुघलक, फिरोज तुघलक, गियासुद्दीन तुघलक, बलबन. याचं उत्तर आहे गियासुद्दीन तुघलक. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे कमेंट्स काही असेल ते मला सांगा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे कोणी हलविली? ऑप्शन आहे बाबर, मोहम्मद बिन तुघलक, अकबर आणि औरंगजेब. तर याचं उत्तर आहे मोहम्मद बिन तुघलक यांनी आपली राजधानी जी आहे दिल्लीवरून दौलताबादला हलविली. नंतरचा प्रश्न आहे, मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? हुमायून, बाबर, अकबर, औरंगजेब. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बाबर. नंतरचा 15वा प्रश्न बघू आपण. पहिली पानिपतची लढाई कधी झाली? ऑप्शन आहे 1526, 1556, 1761 आणि 1867. तर आपलं उत्तर आहे 1526.
नंतरचा प्रश्न आहे, बाबरने कोणाचा पराभव केला? ऑप्शन आहे इब्राहिम लोदी, राणा प्रताप, शिवाजी महाराज, पृथ्वीराज चव्हाण. तर बाबरने इब्राहिम लोदी यांचा पराभव केला. नंतरचा प्रश्न बघू आता आपण. प्रश्न क्रमांक 17. अकबरांचा संरक्षक कोण होता? ऑप्शन आहे बैराम खान, टोडरमल, मानसिंह, अबुल फजल. तर याचं उत्तर आहे बैराम खान. 18वा प्रश्न बघू आपण. दीन ए इलाही धर्म कोणी सुरू केला? ऑप्शन आहे बाबर, अकबर, औरंगजेब, शहाजहान. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अकबर याने दीन ए इलाही हा धर्म चालू केला किंवा सुरू केला. नंतर 19वा क्वेश्चन आहे, अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध गायक कोण होता? ऑप्शन आहे तानसेन, अबुल फजल, टोडरमल, बिरबल. तर याचं उत्तर आहे तानसेन हे प्रसिद्ध गायक होते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही कमेंट्स असेल ते मला पाठवा, जेणेकरून मला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. आपण प्रश्न क्रमांक आता 20 बघितलेला आहे आणि अशा प्रकारे आपले इथे पूर्ण म्हणजे 20 क्वेश्चन पूर्ण झालेले आहे. इथं आणखी एक क्वेश्चन दिलेला आहे, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? चंद्रगुप्त मौर्य. अशा प्रकारे आपण इथला हा जो व्हिडिओ आहे पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही कमेंट्स असेल ते मला सांगा. TETच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे कमेंट्सद्वारे मला सांगा, जेणेकरून आणखी नवीन व्हिडिओ मी बनविणार.